संच मान्यता 2024-25 दिनांक 30 सप्टेंबर 2024ची विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी कशी फॉरवर्ड करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in। दिनांक 30 सप्टेंबर 2024ची विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी फॉरवर्ड कशी करावी। गुगलमध्ये स्टुडंट डेटाबेस असे टाईप करावे। त्यानंतर सरळ स्टुडंट पोर्टलवर क्लिक करावे। त्यानंतर स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड टाकावा, शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकावा आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे। त्यानंतर स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये संच मान्यता हा एक टॅब आहे। फॉरवर्ड संच मान्यता यावर क्लिक करावे। स्टुडंट कॅटलॉग डिटेल्स फॉर संच मान्यता अकॅडमिक इयर 2024-25 आणि त्यानंतर गोवर क्लिक करावे। या ठिकाणी वर्ष दिसत आहे आणि त्यानंतर रेफरन्स डेट 30 सप्टेंबर 2024 अशी आलेली आहे। इयत्तानिहाय आणि माध्यमनिहाय आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसणार आहे। विद्यार्थी संख्येच्या समोर संख्येवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसणार आहे। सर्व विद्यार्थी या यादीमध्ये आहेत का आपण चेक करावे। प्रत्येक इयत्तेची अशी संख्या आपण पाहू शकतो। त्यानंतर फॉरवर्ड फॉर संच मान्यता यावर क्लिक करावे। एक सूचना आहे, ती सूचना वाचावी। यामध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आहेत असे दिलेले आहे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे। त्यानंतर ओकेवर क्लिक करावे। या ठिकाणी संच मान्यता केंद्र प्रमुख लॉग इनसाठी फॉरवर्ड झालेली आहे। त्यानंतर ओकेवर क्लिक करावे। संच मान्यता झालेली पुन्हा एकदा आपण पाहूया। या ठिकाणी फॉरवर्डेड आणि या ठिकाणी दिनांक आलेली आहे, विद्यार्थी संख्या पण आलेली आहे। धन्यवाद।